वासू काकांचा 61वा वाढदिवस आपण साजरा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढदिवस असतो आणि तो साजरा करत असताना सर्वांचे उपस्थितीमध्ये आपण त्यांना शुभेच्छा देतो. थोडीशी कोरोनाची पार्श्वभूमी आता कमी होत चालली, त्या पार्श्वभूमी हा कार्यक्रम होते तरी सुद्धा आपल्या सर्वांना काळजी किंवा दक्षता ही निश्चित घेतली पाहिजे. पण अजूनही तसा पूर्णतः कोरोना त्या ठिकाणी गेला. त्या रहिमतपूर नगरीला एक वेगळ्या विचाराची परंपरा आहे. तिथं हे नगरपालिका फार जुनी आहे, पण निमशहरी असलेले गाव आणि विशेषतः सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोंधून नांदत असतात. जे सामाजिक उपक्रम असतात, जे इतर कामं असतात, त्यामध्ये सर्वजण राजकारण विरहित या ठिकाणी येत असतात आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपण हा काकांचा वाढदिवसाचा कार्यक्रम घेतो. काकांच्या बाबतीमध्ये नगरपालिकेच्या एकंदर त्यांचा प्रवेश कसा झाला काय ते संपत दादाने त्या ठिकाणी सांगितलं आपल्याला. पण लहान वयामध्ये काकांच्यावर जबाबदारी आली आणि त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं काम निश्चित होतं त्या काळामध्ये. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी रहिमतपूरमध्ये मी 2 वेळा आलो होतो त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये. ही सर्व मंडळी या बाजार किती वाजता भरावा, दुकान किती वाजता चालू करायची, किती वाजता बंद करायची, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. त्यावेळी काका हजर असायचे, परंतु मी बघितले काका पुढे यायचे नाही, स्वतः त्या ठिकाणी काम करायचे. त्यांचा पिंडच आहे की प्रसिद्धीला पुढे न येता अशा प्रकारचं काम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी शिकलं. दुसरा पुराचा उल्लेख झाला. सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि त्या लोकांना खऱ्या अर्थानं अन्नधान्याची गरज होती. त्यांची घरं त्या बुडली होती आणि त्या परिसरामध्ये सुद्धा या गावातल्या अनेकांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये स्वतः काकासोबत त्या ठिकाणी पुढे तिथे गेले होते. त्या लोकांना चांगल्या प्रकारचं सहकार्य निश्चित त्या ठिकाणी केलं. विशेषतः कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं इथे यात्रा भरती, या जिल्ह्याची यात्रा असते आणि त्यामध्ये सुद्धा काकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. रोषकृष्ण मंदिर या परिसरात असतो. सर्वांशी वेळ मिसळून वागण्याची त्यांची एकंदर पद्धत त्या ठिकाणी आहे. आणि राजकीय दृष्ट्या काही प्रसंग आला, शेवटी राजकारणामध्ये अनेक घटना घडत असतात, अनेक प्रसंग असतात, पण ते मनामध्ये न ठेवता कदाचित चव्हाण साहेबांचा जो विचार आहे बेरजेला सर्वांना बनवून द्यायचं, की खऱ्या अर्थाने इथून पुढच्या काळामध्ये जात आहे. आणि रहिमतपूरमध्ये आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये बागायत मोठ्या प्रमाणात झालं. लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडणं, नगरपालिकेच्या वतीने सुद्धा आपण सर्वजण चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी करत असतो आणि त्यामुळे गावाची वेगळी ओळख निश्चित या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते त्या निमित्ताने झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानंच आपण कोविड योद्ध्यांचा सत्कार घेतला. वाईट प्रसंग होता, अडचणीचा काळ होता, त्यामध्ये अनेकांनी काम केलं. सुरुवातीला तर प्रचंड भीती होती कोरोनाच्या बद्दल, पण पुन्हा हळूहळू भीती कमीत गेली. तर त्या काळामध्ये ज्या सर्वांनी काम केलं त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी निश्चित या ठिकाणी केलेला आहे. त्यांनाही ज्यांचा सन्मान झाला त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. काकांच्या वाढदिवसाचं निमित्त या ठिकाणी काकांची शरीराची ठेवण आपण बघतोय अनेक वर्ष अशाच प्रकारची चांगल्या प्रकारे ठेवण आहे. निश्चित इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या हातून या परिसराची, या गावाची चांगल्या प्रकारची सेवा घडेल तशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो. आपण सर्वजण राजकारण विरुद्ध या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी करतो. या गावाला ही परंपरा आहे, तशीच साहित्यिकांची सुद्धा मोठी परंपरा या गावाला आहे. साहित्य असेल, नाट्य असेल, या क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठं योगदान या शहरामध्ये आहे. त्यामुळे पवार साहेबांनी कविता केली तेव्हा विशेष काय नाही, या गावामध्येच आहे एकंदर की साहित्य. मी बघतो अनेक जण मंडळी पुस्तक वाचनाच्या निमित्तानं, अनेक वाद संवादाच्या निमित्तानं एकत्र असतात. ही खऱ्या अर्थानं गावाची ओळख त्या ठिकाणी. तर गावामध्ये आपण सर्वांनी एकत्र कोणत्या ना कोणत्या कार्यक्रम आलो तर गाव पण टिकायला त्या ठिकाणी निश्चित प्रकारची मदत होते.
आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम होतोय. मला निमंत्रण द्यायला आपली सर्व प्रमुख मंडळी आली. 12 तारखेला हा कार्यक्रम ठरला. मी त्या ठिकाणी येण्याचं मान्य केलं. मला आनंद झाला त्या ठिकाणी, कारण काकांचा गेल्या अनेक वर्षाचा संपर्क किंवा सहवास आहे. त्यांचं काम मी पाहतो आणि त्या निमित्ताने एक निमित्त आहे की मी इथं त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांना निश्चित चांगल्या प्रकारचे बळ मिळेल. त्याचबरोबर इतरांना सुद्धा चांगल्या प्रकारची प्रेरणा ही त्या निमित्ताने निश्चित या ठिकाणी मिळेल. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून वासुदेव माने काकांना अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. माझ्यावर आदरणीय पवार साहेबांनी सहकार पुण्याची जबाबदारी, त्यामुळे अनेक कार्यक्रमामध्ये सुद्धा मी ही विनंती करा. मला इथून आता सोलापूरला जायचं आहे. उद्या सोलापूरला माझा 10:30 वाजता करणार. पण मला आनंद झाला की आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन हे या निमित्ताने केलं आहे. आपल्या सर्व स्वागत समितीचा सुद्धा सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा अतिशय मनापासून या निमित्तानं सत्कार समितीला धन्यवाद देतो. शेवटी गावामध्ये जी मंडळी सामाजिक क्षेत्रामध्ये असतील किंवा वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा अन्य साहित्यिक क्षेत्र असेल त्याचा सन्मान आपण केलाच पाहिजे. त्यातून खऱ्या अर्थानं गावाची ओळख हे निश्चित मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्या दृष्टीने चांगला कार्यक्रम आपण घेतला. मी अधिक काही ठिकाणी बोलून आपला वेळ घेत नाही, कारण थोडासा कार्यक्रमाला वेळ त्या ठिकाणी झालेला आहे. पण एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि गावातल्या एका चांगल्या सहकार्याचा आपण सत्कार केला. याबद्दल ग्रामस्थांना सुद्धा अतिशय मनापासून या निमित्तानं धन्यवाद देतो. 61 वर्ष वयाला पूर्ण होत आहे. पण खरं तर हा टप्पा असा आहे की आतापर्यंत काका आपण जी 61 वर्ष पार केली त्या 61 वर्षातली काही वर्ष आपण समाजाला देऊन टाकली. आपण या कालावधीमध्ये प्रचंड समाज उपयोगी कार्य केलं, अनेकांची सेवा केली, बऱ्याच वेळा आपण त्याग केला आणि त्याच्यातून काहीतरी कृतीयुक्त असं उभा राहिलं. हे गेल्या 30 वर्षात आपण जे सगळं केलं त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आजचा हा सोहळा खऱ्या अर्थाने एक टप्पा आहे. आणि इथून पुढचं आपलं जे आयुष्य आहे त्या आयुष्याला आम्हा सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देता यावी. म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे आतापर्यंत केलेल्या कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं आणि इथून पुढच्या आपल्या आयुष्याला मनस्वी शुभेच्छा देणं असा दुहेरी समन्वय करत आजच्या कार्यक्रमात आहे. खरं तर काही माणसं लोकमान्य होतात तर काही माणसं राजमान्य होतात. लोकमान्य माणसं राजमान्य होतातच असं नाही आणि राजमान्य माणसं ही लोकमान्य असतातच असं नाही. पण ज्यांच्या वाट्याला लोकमान्यता आली आणि राजमान्यता आली असं व्यक्तित्व म्हणून आदरणीय काकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण निश्चित लक्षात घेतली पाहिजे. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी काकांचा फोन आला मला या संदर्भात खरं तर अजिबात तुम्ही कळवलंच नव्हतं की काकांचा वाढदिवस आहे, काकांची 61 आहे. चर्चा कुठल्या कार्यक्रमाची की मध्यंतरी कोरोना सारखं जे महामारी संकट आलं त्या संकटातून आपण आता अगदी अलवारपणे बाहेर पडलो. पण याच्यासाठी अनेकांनी अविरत कष्ट केले. अनेकांनी आपला 7-8 महिन्याचा कालावधी पूर्णपणे झोपून देऊन काम केलं. अशा कोरोना योद्ध्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे, रक्तदान शिबिर ठेवायचे आहे आणि त्याच्यासाठी आपण कुणाला बोलवावं काय करावं या संदर्भातली ती चर्चा होती. खरं तर 61 हा विषयच काकांनी घेतला नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचा आजचा कार्यक्रम व्हावा, त्यातून सुद्धा इतरांसाठी काहीतरी करता यावं हा त्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू होता. आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आला हा 61चा सोहळा आहे आणि खरं तर हा सोहळा 61चा अभिष्ट चिंतनाचा न राहता याला जी आपण कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून जी वेगळी किनार केली ती खरं तर अभिनंदनाला प्राप्त आहे. कारण ज्या वर्षभरापूर्वी आपण ज्या संकटांशी झुंजत होतो, लढत होतो, त्याच्यामध्ये आमचं पोलीस खातं असेल, महसूल खातं असेल, आरोग्य खातं असेल किंबहुना अनेक लोक ज्यांनी आजारातून समाजाला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी स्वतःचं योगदान दिलं असेल अशा लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं एक योग्य स्थान आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं निर्माण केलं. त्याच्याबद्दल खरं तर आपलं मनपूर्वक अभिनंदन करायला हवं. खरं तर अभिष्ट चिंतन सोहळा म्हटल्यावर अनेक लोक काकांवर त्यांचे अनुभव सांगतील, त्यांच्या पद्धतीनं बोलतील. पण निश्चितपणे काका नेमके कसे आहेत हे रहिमतपूरच्या प्रत्येक माणसाला तसं बऱ्यापैकी माहिती आहे. पण एक गोष्ट मला प्रामुख्यानं कळते की म्हणजे काका 61 वर्षाचे झाले हे त्यांच्या पांढऱ्या केसांकडे म्हणजे तेवढाच एक भाग आहे. बाकी कुठलीही अशी गोष्ट नाही की त्याला 61 वर्ष झाले तसं समजावं.
कारण तरुणांनाही लाजवेल असा सळसळता उत्साह आपण सातत्यानं त्यांच्याकडून आजही पाहतोय. ती गोष्ट आपण बऱ्याच वेळेला लक्षात घेतलेली आहे. पण एक गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाचं नेमकं वर्णन कसं करता येईल तर एका शेतकऱ्याला विचारलं की यंदा शेतात गहू पेरलाय का. तो म्हटला यंदा पाऊस पडायचं प्रमाण कमी आहे त्यामुळे गहू काही पेरला नाही. म्हटलं ठीक आहे मग यंदा शेतात मका तरी केलाय का. म्हटला यंदा मक्यावर कीड पडायचा संभव आहे त्यामुळे मकाही केला नाही. म्हटलं ठीक आहे गहू केला नाही मका केला नाही मग यंदा शेतात केलेच तरी काय. तो म्हटला की कुठला धोका पत्करायलाच नको म्हणून यंदा शेतात काही केलंच नाही काही पेरलंच नाही. जर काही पेरलंच नाही तर काही उगवणारच नाही. पण काही माणसं सतत असे असतात की किती संकट येऊ द्या किती अडचणी येऊ द्या किती धोके पुढे दिसू द्या रस्ता सरळ असू द्या अथवा वाकडा असू द्या आपलं काम अविरतपणे करत राहा आणि सतत सांगत राहा पेरते व्हा पेरते व्हा पेरते व्हा. कारण पेरती माणसं पुढे करती होतात. हा सगळ्यात मोठा अनुभव समाजाला सातत्यानं येत राहतो. त्यामुळे रहिमतपूरमध्ये रहिमतपूर करण्यास नव्हे तर आजूबाजूच्या परिसराला त्यांनी सातत्यानं पेरते व्हाचा संदेश दिला आणि त्या पेरते व्हा बद्दल जो या परिसराचा कर्ता माणूस झाला असा व्यक्ती म्हणून आदरणीय वासुदेवरावजी माने यांचा उल्लेख आवर्जून करावाच लागेल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण सतत कार्यरत राहणं त्यांना स्वस्त बसलेलं माझ्या माहितीनं कोणी बघितलं नसेल. ते आज निवांत आहेत काही काम नाही. हाताने जरी काही काम चालू नसलं तरी डोक्याने सतत काही ना काही काम चालू असतं. ही सगळ्यात मोठी कार्यशील राहण्याची त्यांची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळेच कदाचित काका तुमचं वय दिसून येत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट. कारण उद्योगी माणूस सतत करून दिसतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सातत्यानं असं म्हणायचे की वयानं म्हातारे झाला तरी चालेल पण विचारानं मात्र कधी म्हातारे होऊ नका. त्यामुळे आपण शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला पण शिवसेना प्रमुखांचा विचार सुद्धा आपण घेतलाय की तुम्ही चिरंतनपणे सतत करूनच राहणार. हे आशावाद. कारण माणसाचं वय झालं असं कधी समजावं तर अशा जागा व्हायच्याऐवजी आठवणी जागा व्हायला लागल्या की समजावं माणसाचं वय झालं. पण तुम्ही आतापर्यंत मला असं सांगताना तरी बोलला नाही की आमच्या काळात कसं होतं आमच्या काळात कसं झालं. माणूस असं सांगायला लागला की समजावं हे वय झालं. पण माणूस जो सतत काहीतरी करायचं मग तुम्हाला हे करायचंय ते करायचंय ते केलं पाहिजे हे केलं पाहिजे त्या माणसाला वय झालं असं अजिबात म्हणता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि काका अविरतपणे सतत काही ना काही नवं करायच्या पाठीमागे असतात. नव्या नव्या योजना नवे नवे उपक्रम. म्हणजे कोरोनाचा मधला काळ ज्यावेळी बघितला त्यावेळी रोज एखादा कोण काकांचा असायचाच. हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे कलेक्टरला सांगायला पाहिजे आरोग्याधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे. म्हणजे सतत खऱ्या अर्थानं मला असं वाटलं की आजच्या कार्यक्रमात रहिमतपूरचा सर्वोत्तम कोरोना योद्धा म्हणून काकांचा पहिला सत्कार घ्यायला पाहिजे होता. कारण रस्त्यावर उभा राहून प्रत्येक गोष्ट अगदी स्वतः त्या माणसाने पाहिली. सतत हे आपलं कारण गाव माझं आहे म्हणजे हे गाव माझं कुटुंब आहे आणि याची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणजे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा दिली माझं कुटुंब माझी जबाबदारी. प्रत्येक गावात असा एक एक माणूस जर उभा राहिला तर निश्चितपणे एक एक गाव या संकटातून अलवारपणे बाहेर जाईल. आणि रहिमतपूरनं खऱ्या अर्थानं ते केलं. नगरपालिकेतली सगळी लोक असतील त्यांनी अत्यंत सुंदरपणे हे सगळं हाताळलं. त्यामुळे निश्चितपणे हा धोका आपल्यावर तसा फारसा आला नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला क्षेत्र सहकार्य असो त्याच्यातही काका काम करत होते. सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रपणे रहिमतपूर महोत्सव सारखी एक संकल्पना सतत 2 वर्ष रहिमतपूरमध्ये सातत्यानं सुनीलरावजी माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत गेली. पण त्याच्यामध्ये उपक्रम काय करायचे हे सगळं अगदी पुढे होऊन काका सातत्यानं करत होते. त्यामुळं सहकार क्षेत्र सामाजिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र या सगळ्यामध्ये खरं तर सुनीलरावजी आपण मगाशी उल्लेख केला की एका ठिकाणी ठाम राहावं. पण काही माणसांचा स्वभाव असा असतो की त्यांना सतत कार्यरत राहायची सवय असते. थांबणं त्याला जमत नाही. त्यामुळे ही सतत वाहती राहणारी माणसं आहेत. त्यामुळे काकांचा स्वभाव तो वाहत आहे. जिथं दिशा दिसेल जिथं वाट दिसेल त्या दिशेला वाहत राहणं हा निश्चितपणे स्वभाव आहे. पण एक गोष्ट सांगतो म्हणजे त्यांनी काय मिळवलं पण सहकार समाज राजकारण याच्यामध्ये नेतृत्व उभा करणारं नेतृत्व म्हणून काकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कारण कुणाला तरी जमिनीत गाडून घ्यावं लागतं तेव्हा बाकीची कणसं तोरीदार चांगली येतात. त्यामुळे निश्चितपणे म्हणजे अगदी मी माझ्या पुरता जर विचार केला तर आज निश्चितपणे काही चांगल्या चांगल्या संधी मिळत झाल्या. पण काकांसारख्या माणसाने जर आमच्या शिवसेनेचा भगवा खात्यावर घेतला नसता तर या भागात शिवसेना जिवंत राहिली असती का ती वाढली असती का ती वळली असती का आणि आमच्या सारख्यांना आज संधी मिळाली असती का हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्यामुळे आमच्या आजच्या संधी पाठीमागे सुद्धा काकांचाच निश्चित
निश्चितपणे योगदान आहे हेही आवर्जून आपण या ठिकाणी पाहायला हवं, बघायला हवं. खरं तर रहिमतपूर ही ऐतिहासिक नगरी आहे, आध्यात्मिक नगरी आहे, तिला सामाजिक वारसाने संपन्न असा वासा आहे. या सगळ्यांचं सगळं संचित या मातीत सामावलेलं आहे. त्यामुळे या मातीत निर्माण होणारा माणूस निश्चितपणे तशा व्यक्तित्वाचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचाच असणार याच्यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं आज आदरणीय काकांचं नेतृत्व त्या रहिमतपूरच्या मातीचा गौरव वाढवणारं नेतृत्व म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे पाहतो. खरं तर 61 हा काही आता फार जास्त मोठा टप्पा आहे असं म्हणायची काही गरज नाही. माणसं आता 120च्या पुढेही जातात. त्यामुळे निश्चितपणे ही पुढची ज्याला आपण शतकोत्सव किंवा शतकपूर्ती तोही तुमचा साजरा होणार आणि आम्ही असेच इथं सगळे व्यासपीठावर असणार याच्याही आम्हाला खात्री आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या कार्यांसाठी मनपूर्वक भरभरून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. आमच्या घराला कुठलाही राजकीय वारसा नसताना अनावधानानं माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी विजयराव माने माझ्या अगोदर 5 वर्ष राजकारणामध्ये होते. अनावधानानं या विभागातील नेते सन्माननीय प्रकाश बाळूजी माने यांनी मला 90च्या निवडणुकीमध्ये आग्रहानं भाग घेण्यास भाग पाडलं. त्यावेळेला माझ्या वडिलांना ह्या गोष्टी पसंत नव्हत्या. राजकारण कदापि पसंत नव्हतं. स्वतः ते मतदानावर सुद्धा आले नाही. तर किस्सा सांगतो साहेब, त्यावेळेला माझ्यासमोर मला एक जुजबी नेतृत्व होतं, विठोबा दादा होते. परमेश्वर द्यायचं म्हणलं तर कसं देतो त्याचं उदाहरण, समोरच्या व्यक्तीला 114 मतं पडली, मला 114 मतं पडली आणि माझ्या वडिलांनी लहान मुलाला करते ते मला मतदान मला विजयायचे. तिथून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. सुनीलराव मानेंचे वडील स्वर्गीय लोकनेते गुलाबराव माने माझे राजकीय गुरु. सगळे नाव काही तिने मला शिकवले नाही तर काय नाव शिकवले. त्याच्यामुळं भैयासाहेबांनी थोडस लोकांच्या जमिनीवर आहे. खोटं बोलतो रेटून बोल ही माझी संस्कृती नाही. भाऊ त्या काळात साहेब भाऊंच्या बरोबर फक्त आम्ही 6 जण होतो. त्याला नगराध्यक्ष होतो. सुरुवातीच्या काळामध्ये 3 वर्षामध्ये विरोधात कसं राजकारण करायचं असतं त्या भाऊनी मला दिलेल्या राजकारणाच्या गोष्टी आजपर्यंत मला ते पुरे पडल्या. साहेब भाऊ हे व्यक्तिमत्व असं होतं की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये डायरेक्ट कुणाचीही परवानगी न घेता जाणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय गुलाबराव भाऊ. त्या भाऊच्या मुशीमध्ये मी तयार झालो. आदरणीय लक्ष्मणराव पाटलांच्या तालमीमध्ये शिक्षण घेतलं आणि स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं आपल्या विरोधात उमेदवारी सुद्धा घेतली. आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्या 96-97च्या निवडणुकीच्या अगोदरपासून आमचा आणि आपल्या कुटुंबाचा इतका जिव्हाळा होता. 96-97च्या निवडणुकीमध्ये साहेबांनी मला विनंती केली, वासुदेव माने रहिमतपूरमध्ये कोकणातून विरोधी पॅनल पडले, आपल्यामध्ये कोणी उमेदवार नसावा. मी विनंती केली, गावाला माझ्या विनंतीला मान दिला आणि इतिहासामध्ये सह्याद्री कारखान्याच्या इतिहासामध्ये झाली नसत असली शांती सभा रहिमतपूरमध्ये साहेबांनी घेतली. त्यावेळेला साहेबांनी मला आपल्या घरी गेल्यानंतर मला असं काकेत घेऊन वासू काका इथं टर्निंग पॉईंट ते मला नाव ठेवलं. मी दिलेला शब्द प्रामाणिकपणाने पाळला. योगायोगाने मी शिक्षणात गेलो, शिक्षणात उमेदवारी लढलो. त्याच्यानंतर आज सुद्धा आपल्याबरोबर प्रामाणिकपणाने काम करतोय. तर काम करत असताना मनामध्ये आणि पोटामध्ये अंतर नाही. जे आहे ते स्पष्ट. भविष्यात काय जे माझ्याकडून चुकेल ते सुद्धा मला तुम्ही स्पष्ट बोलत तरी मला कधी राग येत नाही. सुदैवानं माझे विजयराव माने बंधू 5 वर्ष राजकारणामध्ये होते. भाऊंच्या बरोबर मी अतिशय चांगलं काम केलं.
माझ्या वडिलांना तसा अध्यात्माचे फार वेळ होतं. अखंड ज्ञानेश्वरी तोंडपाठ असणाऱ्या या परिसरामध्ये एकमेव व्यक्तिमत्व होतं. 350 ग्रंथ आज सुद्धा माझ्या घरात आहे. त्याच्यामुळं का होईना एक चांगला समाज घडवण्यामध्ये माझ्याबरोबर असणारे सहकारी सन्मान्य सुर्वे माने असतील, नंदकुमार माने असतील, दिलीपराव संपाळ असतील, इतर सगळे सहकारी असतील, ही सगळी खट्टी मंडळी. पण कुठल्याही प्रसंगाला माझ्या कुटुंबावर किती साली झाला प्रसंग आला? 2000 साली प्रसंग आला. त्यावेळेला सुनीलराव माने नगराध्यक्ष होते. माझ्या कुटुंबासाठी त्या काळी इतका वाईट प्रसंग आला, पण त्यावेळी सुद्धा सुनीलराव माने असतील, संतराव माने असतील यांनी एकसंघपणे होऊन माझ्या कुटुंबाला ताकद दिली. त्याच्यानंतर येणाऱ्या आजपर्यंत प्रत्येक कुटुंबाला म्हणजे संकटाला आपलं गाव मी राजकारणात असो नसो सतत माझ्यावर ताकदीनं उभं राहतं. ही माझी पुण्य आहे. सुदैवानं सुनील मानेसारखे असतील, आनंदराज गोऱ्यासारखे असतील, दादांसारखे असतील, बांगला भोसल्यासारखी माणसं असतील या नगरीला लागली. ताईसाहेबांसारखे असतील. ताईसाहेबांचं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं राहिलं. 90 साली ताईसाहेब मी नगरसेवक होतो. पहाटे 5 वाजता साध्या फोनवर त्यावेळेला साहेब मला फोन करायचे. नुकतंच कॉलेज आपलं चालू होतं. वासुदेव पहाटे 5ला ज्या या ठिकाणी परगावच्या मुली येतात त्यांना त्या ठिकाणी एसटी थांबायची व्यवस्था तू कर. इतका जिव्हाळा असणारं हे गाव सरदार बाबासाहेब माने असतील, उमाराव माने असतील, आमचे स्वर्गीय झालेले मधुकर आबा असतील, या सगळ्यांच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 61 वर्ष माझ्या आयुष्याची चढ उताराची गेली. मला काही मिळालं नाही म्हणून मी कधी नाराज होत नाही आणि दुसऱ्याला मिळालं म्हणून मी नाराज होत नाही. ज्याला मिळाले त्याच्यामध्ये आनंद देणं हे माझं काम आहे. आज नगरपालिकेमध्ये सुनीलराव माने गेल्या 20 वर्षांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे गावाची बदल केलेला आहे आणि तो अपेक्षित आम्हाला बदल आहे. आता राजकारणामध्ये आम्ही काही नगरपालिकेमध्ये जाता तुम्ही आम्ही लढणारी माणसं नाही. सुनीलराव माने अजून आपल्याकडे ताकद आहे. नवीन युवकांना घेऊन आपण अजून चांगल्या प्रकारे गावचा विकास करू शकता. निश्चित आमच्या शरीरामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी भविष्याच्या कालावधीमध्ये तुमच्यासाठी उभी करण्याची परमेश्वराला मी विनंती करतो आणि थांबतो. आपण माझ्या कार्यक्रमाला अतिशय वेळात वेळ काढून साहेब आपण उपस्थित राहिले, आपण सगळेजण उपस्थित राहिला, बांधवीसर उपस्थित राहिले, त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अहमदपूरची संस्कृती काय आहे हे तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळते. तसा अहमदपूरचा इतिहासच तसा आहे. पूर्वी सुद्धा तसं अनेक असे कार्यक्रम झाले. पण आठवते का बघा 2009ला काका 2009ला तुमची लढत झाली ना. 2009 साल विधानसभा कराड उत्तर मतदारसंघाच्या विधान मतदारसंघाची निवडणूक सुरू होती. आमदार बाळासाहेब पाटील अपक्ष उमेदवार होते. आम्ही त्यांचं काम करत होतो. काका शिवसेनेचे उमेदवार होते. ते स्वतः उमेदवार होते. ते त्यांचं काम करत होते. सुनीलराव माने आम्ही असू आम्ही सगळं आमदार बाळासाहेबांचं तात्या विद्याशांती बाळासाहेबांचं काम करत होतो. चित्रलेखा नेता कदम अतुल भोसल्यांचं काम करत होते. काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. हे सगळे विरोधक एकमेकांचे काम करणारी मंडळी 1910 साल 15 वर्षात पुन्हा एकदा व्यासपीठावर ते सुद्धा विजय झालेल्या उमेदवारांच्या हस्ते पडलेल्या उमेदवाराचा सत्कार होतोय. त्या दोघांचं मन किती मोठं हे समजून घ्या. ही अहमदपूरची संस्कृती. हे सोपं नसतंय आणि हे घडवण्याचं काम या सत्कार समितीने केलं म्हणून त्याला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. 61चा समारंभ आज साजरा होतोय आणि मला असं वाटतं की या उंबरठ्यावर उभं राहताना प्रत्येक जणच थोडस मागे वळून पाहतो. मला असं वाटतं काका आपणही सर्वच जण या विषयामध्ये येतो त्यावेळेला आपण आपल्या मागच्या आयुष्यामध्ये बघतो आणि मग त्याच वेळेला मला असं वाटतं की बरेचशा आनंदाचे प्रसंग, सुखाचे प्रसंग, इतरांना समाधान देण्याचे प्रसंग, आपल्याकडून नकळतपणे झालेल्या चुकांचे प्रसंग, आलेल्या संकटांचे प्रसंग, असे
अनेक गोष्टी मनामध्ये उभ्या राहतात आणि मला असं वाटतं आज काका देखील त्याच उंबरठ्यावर उभे आहेत. मला कळत नाही बऱ्याचदा असं का म्हणतात की 60 बुद्धी नाठी. किती चुकीच आहे. खरं पाहता 60चं वयच असं आहे की इतकी प्रगल्भता, एवढी सहनशीलता, सुशिकता आणि अनुभव संपन्नता आणि हे सगळं झाल्यानंतर जे व्यक्तिमत्व घडतं ते 60 पासून असं छान खुलतं आणि मला असं वाटतं की परिपक्व होतं. तसंच मला वाटते काका आपलंही व्हावं, कारण अनेक वर्ष समाजकार्यामध्ये आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये या गावामध्ये खूप पुढे होऊन आपण जे जे काम केलेलं आहे, मगाशी आमच्या दादांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, तर त्या सगळ्या कामांचं आम्हालाही कौतुक वाटतं. एकच नेहमी वाटत असतं की ज्या मातीमध्ये आपण जन्मतो ती माती आपल्याला खूप काही देऊन जाते. ठीक आहे, अशा गोष्टी येतात जातात, काही काही होत जातं, खूप प्रसंग होत जातात आणि आपण पुढे जातो. पण या मातीसाठी ज्यांनी एवढं छोटंसं जरी काही योगदान आहे ना, तो खऱ्या अर्थाने आपल्या मातीचं मोल ठेवणारा असा माणूस असं मला म्हणून वाटतं. आणि म्हणून रहमतपूरकर जे इथं राहून काम करतायत त्यांचं जास्त कौतुक वाटतं. काम किती असू दे, कमी असू दे, मोठे असू दे, गाव सोडून मोठे झालेले खूप मोठे असतात. मागं वळून पाहायलाही त्यांना वेळ नसतो. मग आमच्या गावातला एक छोटा समाज कार्यकर्ता कुठलाही असू दे, तो जर आपल्या मातीसाठी राबतोय तर त्याला खऱ्या अर्थाने महान म्हणावं असं वाटतं. आणि म्हणून या काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशा सर्व समाजसेवक जे काही छोटं मोठं काम करतायत त्या सगळ्यांचं मनोमन कौतुक करावं असं वाटतं, कारण आपण ह्या मातीसाठी जगतोय. आपण मार्च महिन्यापासून पाहतोय की कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आलेलं, परंतु रहमतपूरमध्ये आपण लॉकडाऊन असेल किंवा इतर सर्व सुरुवातीचा काळ आपण विचार केला तर त्यावेळेला खूप कोरोनाची भीती होती. त्या काळामध्ये काकांनी देखील तरुण मुलं असतील किंवा रोकडेश्वर परिसरातील सर्व मंडळी एकत्र येऊन आणि सर्व नगरसेवक असतील, सुनिलवाने भैयासाहेब असतील आणि या नगरीतील सर्व नेते मंडळी असतील, यांची सर्वांची एकत्रित बैठक घेऊन नगरपालिकेमध्ये ठरवून आपण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोणत्याही गोरगरिबाला आजारापासून संकट त्यांच्यावर येऊ नये यासाठी रहमतपूरमध्ये प्रयत्न केले. खरं तर यावेळेस सर्व नागरिकांचा असेल, व्यापाऱ्यांचा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, महसूल खाते असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, या सर्वांचं सहकार्य लाभलं. त्यावेळेला खरं तर काकांनी खूप वेळ दिला. त्यावेळेपासून काकांना माझ्या जवळचे अतिशय संबंध किंवा राजकीय किंवा इतर सामाजिक मार्गदर्शन काकांनी सातत्याने मला त्या काळामध्ये केलं. आठवडा बाजार असेल किंवा जे भाजी मंडई असेल, कुठं बसवायची, काय करायचं, त्याच्यापासून काय होईल, अशा सर्व गोष्टी आम्ही एकत्र येऊन केल्या. आणि खरं तर काकांनी असंच रहमतपूरसाठी सातत्यानं पुढे येऊन काम करावं. आणि आज 61च्या निमित्तानं मी माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीनं आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुमची 100वी साजरी करावी असा आम्हाला योग यावा अशा दृष्टीनं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 61 निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. हे सरकार महाविकास आघाडीचं आहे, त्यामुळं सत्कारा ज्यांच्या हस्ते होतोय ते आदरणीय नामदार बाळासाहेब पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन पाटील. काकांचं राजकीय जीवन बघितलं तर स्वर्गीय आप्पांचा आणि विजयनांचा वारसा घेऊन राजकारणामध्ये काम करायची सुरुवात केली. काकांनावरचं रसायनिक वेगळं आहे. माणसाला 2 वय असतात, एक शारीरिक वय आणि मानसिक वय. काका शारीरिक वय तुमचं 61 आहे, पण मानसिक वय 24 वर्ष आहे. अजूनही त्या ठिकाणी एखाद्या तरुणाला लागू असं काम काकांच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये करतात.
कुठलाही प्रसंग असू द्या, त्या ठिकाणी त्या प्रसंगामध्ये झोपून काम करायचं. मगाशी दादा म्हणले की त्या ठिकाणी साहेबांच्या विरुद्ध काकांनी इलेक्शन लढलं होतं. या महाराष्ट्राला दिशा आणि दशा दाखवणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा विस्ताराचा वसाहती वारसा घेऊन आदरणीय बाळासाहेब पाटील काम करतात. या राज्यामध्ये सरकारला दिशा मिळाली पाहिजे. जर आपण बघितलं तर घर खात्याचा संबंध 5 मिनिटापुरता एखादा पोलीस स्टेशन कुठे येतो, महसूल खात्याचा गावाच्या सावडीपुरता येतो, परंतु सहकार्यामध्ये प्रत्येक माणसाचा दिवसातून 10 वेळा संबंध येतो. सरकारी निधी असेल, सरकारी सोसायटी असेल, सरकारी बँक असेल, सरकारी पतसंस्था असेल, हा वारसा आहे. या ठिकाणी मलाही काही लोक म्हणली काकाचं तुमचं घटलं का, आमचं घटायचं आमचं तुटायचं त्याच्या लोकांना जास्त काय नक्की राहील तुमच्या राजकारणावर होणार आहे. राजकारणापेक्षा एक रहिमतपूरची सेवा करण्याची भूमिका आमच्या सर्वांची आहे. राजकारणामध्ये सत्ता येते सत्ता जाते, राजकारणामध्ये आपण सेवा म्हणून काम केलं पाहिजे. ते काम काकांनी करतात. साहेबांचा निरोप सांगितला मी परवा. साहेब आम्ही काकांच्या 61ला मिळतो पण काकाचा निरोप द्या. साहेब तुमचं काकाने ऐकलं नाही. साहेबांनी सांगितलं की काकाला प्रयोग करायला. म्हणजे काकांचं वय परत मी सोयी होईल. मी काकाच्या मागे लागलो. साहेबांनी मला विचारलं माझी गाडी प्रयोग केलाय आपण काही केलं सोडून द्या. पण रहिमतपूरची एक संस्कृती आहे, वारसा आहे विचाराचा. काकांचा नेहमी कुठल्याही कामामध्ये त्या ठिकाणी सातत्यानं चांगलं काम करतात विकासाचं, परंतु काकांचं रसायन काही थोडं चुकतंय. म्हणजे सगळं चांगलं करतात, कोण तर सल्ला चुकीला देते. राजकारणात थांबायचं पेशन्स पाहिजे. मला तिकीट मिळालं, कॅन्सल झालं तरी थांबतो. नेत्यावर आणि पक्षावर निष्ठा असतात. राजकारणामध्ये कधी काही मिळत, कधी मिळू शकतो. त्या ठिकाणी जर निष्ठा ठेवल्या, प्रेम केलं, काका तुमच्याकडे एवढी उमेद आहे. मी 96 साली काका पहिल्यांदा उभारले साहेब. तेव्हा गावामध्ये कुठलीही पार्टी एकत्र नव्हती, सगळी वेगळी आली. या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं रोखोषेची प्रार्थना करतो की काकाची 100वी साजरी करण्याचा योग यावा आणि त्या 100चा अध्यक्षपद मी घ्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.